शुभ सकाळ सगळ्यांना। तर चला आता ना सगळं आवरून वगैरे सकाळचं माझं झालेलं आहे आणि आता वाजलेले आहेत 10। तर म्हणून व्लॉगला मी सुरुवात केलेली आहे। तर थोडंफार भाजीचं यांनी आणून दिलेलं होतं, तर तेच सगळं मी काही जे तोडायचं वगैरे होतं, मिरच्या वगैरे कोथिंबीर वगैरे, तर तेच तोडायला घेतली होती। कारण गावाला जायच्या आधी सगळा फ्रीज वगैरे रिकामा करून गेली होती, त्यामुळे आता घरी भाजीचं वगैरे काहीच नव्हतं, तर ते सगळं त्यांनी आणून दिलेलं होतं। आणि मग आता दुपारच्या जेवणामध्ये सिंपल अशी वांग्याची भाजी करायला घेतली होती, कारण सकाळी नाश्ता वगैरे झालेला होता। पोहे बनवले होते मी नाश्त्यामध्ये। आणि सकाळी जरा आवरायला घर वगैरे थोडा उशीरच झाला होता, कारण इकडेही 2 दिवसापासून सारखा पाऊस वगैरे सुरू आहे। गुड आफ्टरनून सगळ्यांना। तर आता सगळं आवरून झालं माझं, कारण बाहेरगावून वगैरे आलं तर घरात सगळं असं असतं की कधी करतो असं वाटत असतं आपल्याला। सगळी धूळ हे ते जिकडे तिकडे, आणि झाडं वगैरे असल्यामुळे कचरा वगैरे असतोच असतो। तसं तर आईनी वगैरे काल झाडून वगैरे ठेवलं होतं घर वगैरे, त्यांना माहिती होतं आम्ही येणार आहोत म्हणून। तर मात्र गावावरून वगैरे आल्यानंतर बरीचशी कामं निघत असतात। आता ते पुढे तुम्हाला व्लॉगमध्ये सगळं दिसेलच। तर आता सगळं आवरलं मी, स्वयंपाक वगैरेही केला, आणि त्यानंतर तुम्हाला आता दुपारी भेटते मी। आता जेवण वगैरे झालं माझं, आणि सकाळी थोडीशी धावपळच होती कामांची पण, आणि मग मम्मीलाही गावाला जायचं होतं, कारण सकाळी आम्ही ना 3:30 वाजता आमची ट्रेन आली नागपूरला इथे। तर त्यामुळे मग घरी येतपर्यंत 4 वाजले, आणि आल्यानंतर मग आम्ही झोपलो, कारण ट्रेनमध्ये जशी पाहिजे तशी झोप होत नाही। थोडं उशिराच उठली, मग त्यानंतर कामं झाली। मम्मीलाही 9 वाजता जायचं होतं हिंगणघाटला, मग नाश्ता वगैरे केला तिने, आणि तीही लगेच निघाली। त्यामुळे सकाळचं काही मी शूट वगैरे घेतलं नाही, थोडी धावपळ होती म्हणून। आणि त्यानंतर मी एक व्लॉग एडिटिंगला बसली, कारण भरपूर स्टोरेज झाला होता मोबाईलमध्ये। आता तिकडे असताना व्लॉग म्हणजे कुठलाच एडिट करणं झालं नाही, कारण कुठे गेलं तर आपल्यालाही सगळ्या गोष्टींना वेळ द्यावा लागतो, आपलं हे काम तर असतंच नेहमीचं। तर आधी एडिटिंगला बसली, एक व्लॉग एडिट केला, व्हॉइस ओव्हर वगैरे केला, अपलोड केला, आणि त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे केला मी। कारण भरपूर स्टोरेज झाला होता मोबाईलमध्ये, आणि पुढे मी काही शूट घेऊ नसती शकली जर मी एकही व्लॉग टाकला नसता तर। त्यामुळे आधी एडिटिंगचं काम केलं, नंतर स्वयंपाक केला, आणि म्हणून आता व्लॉगला मी सुरुवात केलेली आहे। तर चला पुढे व्लॉगमध्ये काय होणार आहे ते सगळं बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। त्याचप्रमाणे तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील तर लाईक करत चला। आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मुलं आता घरीच आहे, कारण ना काल ट्रेनमध्ये असतानाच त्यांच्या शाळेतनं मेसेज आलेला होता, म्हणजे अपेक्षाच्या शाळेतनं आणि सक्षमच्याही कॉलेजमधनं, की त्यांच्या ज्या दिवाळीच्या सुट्ट्या आहेत त्या वाढल्या आहे। कारण आधी 27 तारखेपासूनच त्यांची शाळा होती, मात्र आता 1 तारखेपर्यंत सुट्ट्या ज्या आहेत त्यांच्या वाढलेल्या होत्या, आणि 3 तारखेपासून आता त्यांची शाळा होती। तर त्यामुळे मुलांची छान मस्त मजा झालेली होती सुट्ट्या मिळाल्यामुळे। तुमच्याकडेही मुलांच्या सुट्ट्यांच्या बाबतीत असं काही घडलं का, नक्की कमेंटमध्ये सांगा मला। तर आता तूप बनवायला घेतलं होतं मी, कारण मलाई ना भरपूर जमा झालेली होती, आणि मध्यंतरी दिवाळीच्या कामामध्ये अजिबात वेळ मिळाला नाही तूप वगैरे बनवायला। आणि मग अशी जेव्हा कामं वगैरे झाली तेव्हाच मलाईचा डबा वगैरे मी बाहेर काढून ठेवून दिलेला होता, आणि नंतर मग साधारण 1-1.5 तासानंतर वगैरे तूप बनवून घेत असते मी। तर गावाला जरी गेली होती तरी फ्रीज माझा ना सुरूच असतो, तर त्यामुळे मलाई वगैरे चांगलीच होती। तर म्हटलं आल्या आल्या आज हे काम करून टाकावं, कारण मग राहून गेलं की परत ते राहूनच जातं। तर मलाईत आधी रूम टेम्परेचरचं पाणी टाकून ना छान बंद चालू असं करत मी मिक्सरला लावून फिरवून घेतली होती सगळी मलाई। तर त्यामुळे ना लोणी बाजूला होतं, आणि छान पाणी पण त्यातलं बाजूला होऊन जातं। नंतर ते 4-5 पाण्याने छान धुवून घेतलं होतं मी, आणि नंतर मग ते ना तापवायला ठेवलेलं होतं। आणि खिडकीतनं बघा बाहेरचं वातावरण, तर आता फक्त 5 वाजलेले आहे आणि बाहेर अंधार पडलेला आहे, कारण दिवसभरापासून ना खूप असं आभाळच आहे, कारण इकडे आता मध्यंतरी भरपूर पाऊस झाला होता। तर तूप ठेवून ना मग मी झाडझूड वगैरे करून घेतलेली होती घरातली, आणि मग फ्रेश व्हायला गेली तर एकदम लक्षात आलं की गॅसवर तूप ठेवलेलं आहे, म्हणून लगेच धावत आली, कारण जेव्हा शेवटची प्रोसेस होत असते तेव्हा तिथेच थांबावं लागतं, नाहीतर तूप ना कधी जळून जातं। तर छान बनलेलं होतं तूप, आणि बेरी खूप छान निघालेली होती। तर या बेरीसाठी ना आमची बहीण भावंडांची खूप भांडणं व्हायची लहानपणी, आम्ही सगळेच भांडायचो त्याच्यासाठी, कारण खायला खूप छान लागते ती। मात्र आता माझ्याकडे फक्त सक्षम खातो, त्याला साखर वगैरे टाकून ती आवडत असते बेरी। तर मग तूप वगैरे छान झालं होतं, आणि शेवटी ना तुपात मी थोडं मीठ टाकत असते, म्हणजे ते रवाळ होतं छान, आणि थोडा कढीपत्ता आणि विलायची वगैरे टाकत असते।
तर मग सायंकाळी दिवा वगैरे लावून घेतला. आणि आता जे काही काम करायचं होतं तर ते खूप मोठं होतं माझ्यासाठी, कारण बॅग सगळी रिकामी करून घ्यायची होती. कारण पॅकिंग करताना कसं असतं, कपाटातनं कपडे घेतले की सगळी बॅग आपल्याला भरायची असते. मात्र बॅग रिकामी करायची म्हटलं की त्यातनं मग कुठले कपडे धुवायचे आहे ते बाजूला काढा, किंवा एक्स्ट्रा कपडे जे नेलेले आहे म्हणजे जे घालण्यात वगैरे नव्हते आले ते वेगळे ठेवले, आणि काही तिकडेही धुण्यात आलेले होते. तर असे काही कपडे होते तर ते सगळं सेपरेट करायचं होतं. आणि जे धुवायचे कपडे आहे ते धुवून परत मग कपाटात लावणं होतं. तर हे सगळं काही खूप मोठी प्रोसिजर होती आणि तेच आता मला करायची होती. आणि हे सगळं केल्याशिवाय मला झोपही नसती लागली. त्यामुळे आधी बॅग वगैरे सगळी रिकामी करून घेतली, कारण ते सगळं असंच पडून राहिलं की सगळं मन त्या कामामध्येच असतं. आणि वेळच्या वेळी ही कामं वगैरे होऊन गेली की बरं पडतं. आणि मग ना सगळे कपडे वगैरे मी घडी करून घेतले होते. जे धुवायचे होते ते सगळे बाहेर मी ठेवून दिलेले होते, आणि बाकीचे सगळे कपडे घडी वगैरे करून कपाटामध्ये लावून दिलेले होते. आणि जे कपडे धुवायचे आहे तर ते माहीत नाही आता कधी धुणं होणार, कारण आता सध्या तर वातावरण अगदी आभाळच आहे. त्यामुळे जोपर्यंत चांगली ऊन निघत नाही तोपर्यंत तर मी काही धुणार नाही, कारण मग कपाटात ठेवायचे असतात सगळे कपडे. आणि अशा वातावरणात ते धुतले की मग ना एक वेगळा स्मेल येत असतो. त्यामुळे ज्या दिवशी छान ऊन राहील त्याच दिवशी मग मी धुणार कपडे. तर मग इकडचंही कपाट ते मी व्यवस्थित लावून दिलं होतं. मात्र जो माझा साड्यांचा सेक्शन आहे तर तो थोडा नीट करायचा आहे. मात्र आता सध्या वेळ नाही, नंतर कधीतरी बघीन मी, कारण आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे. आणि जे कपडे धुवायचे आहे तर ते मी या बॅगमध्येच ठेवून दिलेले आहे, कारण इथे तिथे पसाऱ्यासारखे ठेवत बसण्यापेक्षा याच्यातच ठेवून दिले मी. आणि ज्या दिवशी मग मला धुवायची राहील तेव्हा मग धुवून ती बॅगही मी आतमध्ये ठेवून देणार. तर मग इकडे स्वयंपाक वगैरे करायला घेतलेला होता मी. तर स्वयंपाकामध्ये सायंकाळी चिकनची भाजी आणि पोळ्या भात वगैरे केलेला होता मी. आणि मुलांनाही जेवण वगैरे करायला देऊन दिलं मी, कारण आता यांना यायला थोडा वेळ होता. कारण गावाला गेल्यामुळे आता ना थोडा वर्कलोड आज जरा जास्त होता त्यांना, त्यामुळे थोडं लेट येणार होते ते. तर ते आल्यानंतरच मग आम्ही दोघंही जेवण करणार. मात्र आता पोळ्या गरम गरम बनवत होती, त्यामुळे मग मुलांना वगैरे जेवायला मी देऊन दिलं. नंतर तेही आले होते, मग आमची जेवणं वगैरे झाली. तर आता दिवाळीच्या कामांमध्ये जी काही सगळी धावपळ झालेली होती, थकवा आलेला होता. मात्र आता बँगलोरला थोडं फिरून वगैरे आलो, थोडं चेंज झाला वातावरण वगैरे, तर छान वाटत होतं. कारण कधी कधी थोडासा चेंजही आवश्यक असतो आपल्या लाईफमध्ये. तर त्यामुळे ना आज दिवसभर कामं पुरली, मात्र छान असा उत्साह होता मलाही. तर चला इथेच आता व्लॉगचा एंड करते. आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.